नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाशिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आता माझ्या मागं बघत असाल तर सगळीकडे पाणी आहे. त्याला कारण आहे की कमी वेळ जास्त पाऊस झाला आहे. आता मागच्या 4 दिवसात आपण एक व्हिडिओ टाकला. ती पहिली चूक आपण करतो की ऊस लावताना जी चूक असते रोप लागवड करताना किंवा कांडी लागवड करताना, तर ती दाट होते किंवा संख्या नियोजन चुकतं. तिथं आपलं उत्पादन कमी होण्याची शक्यता वाढते. 10 ते 20% उत्पादनात घट होते. आता दुसरी चूक जी आपली असते ते आज मी तुम्हाला दाखवायला आलो आहे. योगायोगानं ते दाखवायची वेळ आली. आता कुठल्याही रानात बघा इकडं सगळं पाणी साठलेलं आहे. त्याला कारण आहे की इथं निचरा सिस्टीमच नाही. कारण आमच्याकडे एवढा पाऊस जास्त करून होत नाही, पण झाला तर मग अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. आता जर यात तुम्ही ऊसाची रोपं बघितली असली, हे बघा, ही ऊसाची रोपं जर बघितली तर हे पूर्ण बुडलेले आहे ते, किंवा जास्त दिवस अजून पाणी जर हे राहिलं तर हे रोपं बाद होण्याची शक्यता दाट आहे. तर आता यात काय होणार आहे, आपल्याला नुकसान सहन करावं लागणार आहे. परत ते ऊस सांधायला लागणार आहे. अशा गोष्टी करायला लागणार, किंवा नवीन नर्सरी आणून परत तिथं सांधावी लागणार आहे. तर अशा वेळी आपल्याला काय करणं गरजेचं असतंय, जे पाणी येणार आहे यावर इकडून जे पाणी येणार आहे ते इकडं निचरा सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून निचरा काढणं गरजेचं आहे. आता इकडं जो आंबा दिसतोय तुम्हाला, इथं ओढा आहे, म्हणजे लांब नाही ओढा, जवळच आहे. पण हे जे पाणी कोणीच निचरायचं, आता बांध हे पॅकच आहे. आता कुठं जरी बघितलं तर या कोपऱ्यात बांध पॅक आहे, त्यामुळे इकडचं पाणी इकडे जाऊ शकत नाही. या कोपऱ्यात बांध पॅक आहे, त्यामुळे या शेतकऱ्यासुद्धा पाणी जाऊ शकत नाही. पण सगळ्यांनी मिळून जर इथून निचरा प्रणाली जर केली तर त्या आंब्यापाशी पाणी काढायला काय हरकत नाही. जेणेकरून काय होणार आहे, आपली रानातली जी कार्यक्षमता आहे चांगली राहणार आहे. आणि पाणी साठून सारखं राहिल्यामुळे काय होणार आहे, पाईपा आपले रान खराब होणार आहे किंवा शारपड होण्याची शक्यता आहे. आता यात दुसरा तोटा काय झाला आहे बघा, हे पाणी इथंपर्यंत साठलेलं दिसते बघा हे बघा. त्यामुळे काय झाले, या ठिबकच्या पाईपा काय झाले, त्या पाण्यावर तरंगून इकडं कोपऱ्यात वाहून गेल्या त्या. आता हे त्रास डबल झाला, कारण ह्या त्रासामुळे काय झालं, आता ह्या पाईपा परत आपल्याला गोळा करून ज्या त्या सरीत अंतराव्या लागणार आहे त्या. हे तापाने डबल वाढला, म्हणजे एका गोष्टीमुळं किती त्रास होतो याचं जिवंत उदाहरण येत आहे. आता हे पाणी आटायला किमान 1-2-3 दिवस जाणार आहेत. आता जर इथं निचरा प्रणाली असती तर काय झालं असतं, इथं त्यांना भुईमुग करायचं आहे. मग आता जरी किती जरी पाऊस पडला तरी इथलं पाणी निघून गेलं असतं, तणनाशक मारता आलं असतं. आता तणनाशक मारायचं थांबलं, आता तण दिसायला लागले, हे तणनाशक वेळेत मारता आलं असतं. अजून 2-3 दिवस झाले की हे तण मोठं होणार आहे, आणि जेवढं तण मोठं होईल तेवढं मारण्याची क्षमता त्याची कमी होते, किंवा जास्त जगते, किंवा तण पाहिजे असं ते मरत नाही, सुकत नाही. त्यामुळं हे सुद्धा तोटे आहेत, आपला खर्च वाढतो. आता यामुळे काय झालं, आता दुसरी गोष्ट, मातीची धूप जी आहे हे महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शेतातली माती काय होत्या, या पाण्यामधून आता रातभर इथं बघितलं तुम्ही तर इथं बांध फुटून पाणी खाली गेलेलं आहे. तुम्हाला दाखवतो तुम्ही, आता इथून हे पाणी वाहून गेलेलं आहे खाली. इथं जर बघितलं तर एवढं पाणी वर आलेलं आहे, सुमारे आता 1-1.5 फूट पाणी खाली गेलेलं आहे. पण बांध फुटून खाली गेलेला आहे. ज्यावेळी इकडचं सगळं पाणी येणार आहे त्यामुळं त्यामध्ये काय होतं, तुमच्या मातीचे कण जे आहेत ते वाहून जातात आणि दुसऱ्या रानात जातात, दुसऱ्या रानात, तिसऱ्या रानात जातात. त्यामुळं काय होतं, ही जमिनीची धूप मित्रांनो आपल्या होते, आणि चांगली आपली जे वरचा थर असतो सुपीक, जो सुपीक थर अतिशय महत्त्वाचा असतो पिकाच्या दृष्टीने, तो सुपीक थर मित्रांनो असा वाहून जातो. आता आपण बांधावून आलेलो आहे, हे आमचे मित्र आहेत, त्यांचं मित्र शेत बघण्यासाठी आलेलं आहे. तर आता ह्या बाजूनं बघा, इकडं ह्या बाजूनं एका बाजूनं पाणी सगळं काढलेलं आहे. त्यामुळं अर्धं रान तरी तुमचं काय झालेलं आहे, निचरा निघून आलेला आहे, आणि अर्ध्या रानात हे पाणी साठलेलं आहे. आता हे पाणी बरंच आहे मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही. आता यात काय होणार आहे, ही रोपं बऱ्यापैकी मरणार आहेत. जर पाणी असंच 2-3 दिवस राहिलं तर ही रोपं मरणार आहेत. दुसरा तोटा होतो की इथं मेहनत करता येत नाही, 10-15 दिवस इथं चालतासुद्धा येऊ शकत नाही. त्यामुळे आपण तणनाशक मारू शकत नाही, किंवा आपल्याला आत बाहेर करता येत नाही. आता बांधावून आपण चालत आलो, याच्यावरून तुम्ही समजून जावा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे की निचरा प्रणाली सर्व शेतकऱ्यांनी पाहिजे. शेजारी शेतकऱ्याचं पटत नाही मला माहीत आहे, पण ह्या गोष्टीत जर सगळ्यांचं नुकसान होत असेल तर तिथं एकमत झालं पाहिजे, आणि शेतकऱ्याने ते नुकसान न होऊ नये म्हणून सगळ्यांनी एकमेकाच्या बांधानं हा निचरा काढून दिला पाहिजे. जेणेकरून आपलं शेत चांगलं राहील, किंवा आपल्या जमिनीची धूप होणार नाही, किंवा हे जे नुकसान आहे पायपा वाहून जाणे असेल
किंवा पाईपाच्या छिद्रात घाण साठणं असेल किंवा ही रोपं मरणं असेल, परत आणून सांधावे लागतात किंवा तण वाढणार, त्याची परत मेहनत जास्त वाढते. ह्या गोष्टी तुम्हाला कमी करता येतात मित्रांनो. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मतभेद बाजूला सारून भांडा तुम्ही, भांडण्याबद्दल माझं काय मत नाही, पण अशा गोष्टीत मात्र तुमचं एकमत असलं पाहिजे. जिथं चांगलं होते तिथं एकमत मित्रांनो असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय इथं जर ह्या बांधातून ह्या बांधात पाणी खाली आलं असतं आणि त्या बांधातून खाली गेलं असतं, असं प्रत्येकानं आपापल्या कड्याच्या सरीतनं जर त्या आंब्यापर्यंत पाणी नेलं असतं तर ह्या निचऱ्याचा प्रॉब्लेम आला असता का? आला नसता मित्रांनो. पाणी आज इथं थेंबरसुद्धा बघायला मिळालं नसतं. आता आम्ही या बांधावरून चालू झालो. आता मागाशी म्हणलं मी जमिनीची धूप कशी होत्या, तर आता हे बघा इथली पूर्ण माती वाहून गेलेलं आहे, कारण प्रचंड पाऊस पडलेला आहे. आणि खाली बघितलं तर इथं आता मुरमासारखे दगड आपली दिसायला लागलेले आहेत. तर याच्यामुळे काय होणार आहे की इथली तुमची सुपीक जमीन वरची माती जी असते 10-15 सेंटीमीटरचा थर असतो, तो हळूहळू वाहून जातो आणि तुमची जमीन नापीक होण्याच्या मार्गाला चालू होते. आता हे जर खडक मातीत रूपांतर व्हायचं म्हणलं तर 200, 400 वर्ष लागतात. त्यामुळं निचरा प्रणाली चांगल्या पद्धतीने करा. आता यांनी सगळं पाणी इकडं आणलं आहे बघा, इथून इकडं आणून हे खाली पाठवले पाणी. त्यामुळे इकडच्या रानातला बऱ्यापैकी निचरा काढलेला आहे. अशाच पद्धतीनं आता त्यांना पर्याय नाही म्हणून तो निचरा तिथनं निघू शकत नाही, कारण सगळ्यांनीच बांध पॅक करून घेतलेले आहेत. एकमेकांच्या जर कडेकडेच्या साईडनं सरीतनं जर तेवढी जागा ठेवली असती पाण्याचा निचरा व्हायला, तर आज सगळ्यांचंच नुकसान न होता फायदा झाला असता. तर अशा पद्धतीने मित्रांनो पाऊस पडायच्या आधी किंवा अतिवृष्टी जर होणार असेल तर पहिलं शेतात येऊन निचरा काढला पाहिजे, जेणेकरून तुमची जमीन चांगली राहील, पीक चांगलं राहील आणि तुम्हाला होणारा जो मनस्ताप आहे किंवा मानसिक त्रास आहे किंवा तुमच्या खर्चात भर पडणार आहे तो खर्चसुद्धा तुमचा कमी होईल. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि तुमचा काय अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.